Hello students, today we are going to see topic number 8.6. 8.6. On this topic, these three questions are there. First question, important question, define electrostatic potential energy of a system of point charges. Electrostatic energy of a system of point charges म्हणजे so many point charges असतील. एक आणला, एक चार्ज इथं आणला अमुक या लोकेशनला, त्याचं पोटेन्शियल तो तयार करेल, त्याचं राज्य तो तयार करेल, जसा राजा आपलं राज्य बनवतो. तर एक पॉइंट चार्ज आणला, त्याचं पोटेन्शियल तो बनवेल. दुसरा आणला, त्याचं पोटेन्शियल तो बनवेल, पण दोघांचं मिळून पोटेन्शियल मोठं होईल. अजून तिसरा चार्ज आणला. असे मेनी चार्जेस आणले म्हणजे सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस तयार होते. आणि अशा सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेसची एकूण पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी साठीची डेफिनेशन सांगा. डिफाइन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस. सिस्टम म्हणजे मेनी चार्जेस, मग ते किती पण असते. आता याची डेफिनेशन बघा. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस इज डिफाइन्ड ॲज electrostatic potential energy of a system of point charges is defined as the total amount of work done to assemble म्हणजे बांधणी करणे. total amount of work done म्हणजे आता तुम्ही सिस्टम बनवत आहे चार्जेसची. एक चार्ज आणला पण इथं कोणताच दुसरा चार्ज नव्हता, अशा ठिकाणी एक चार्ज आणला. त्याला आणताना वर्क डन होणार नाही का? कारण तो आणला तर मोकळ्या जागेत स्पेसमध्ये तो आणला, त्याला दुसरा कुणी विरोध करत नव्हता. दुसरा आणला त्याच्याजवळ याच्या फील्डमध्ये, पहिल्याच्या फील्डमध्ये दुसरा चार्ज आणला, तर याच्या पोटेन्शियल ऑलरेडी आहे. मग हा त्या दुसऱ्याला काय करेल? एकतर रिपेल करेल, एकतर अट्रॅक्ट करेल. म्हणजे या दुसऱ्याला काहीतरी त्रास सहन करावा लागेल. कोणता त्रास? हा जो फोर्स अप्लाय करेल त्याला, रिपल्शन और अट्रॅक्शनच्या, त्याच्यावर आपल्याला मात करून या दुसऱ्या चार्जला या पहिल्या चार्जच्या जवळ आणायचे, म्हणजे वर्क डन होईल. वर्क डन केव्हा होतं? अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे ह्याच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा अवे असेल त्याच्यापासून, तो ढकलेल दुसरे कोणी चार्जेस आले तर. आणि याच्या अगेन्स्ट याला आणलं तर याचं दुसऱ्याचं मात्र वर्कडन होईल. पहिल्याला कोणीच ढकलत नव्हतं म्हणून वर्कडन 0 पहिल्याचं, आणि दुसऱ्याला आणलं तर वर्कडन होईल. असा अजून तिसरा आणला तर त्याला कोणाचा त्रास सहन करावा लागेल? या दोघांचा, Q1 Q2च्या पहिल्या दोघांचा त्रास तिसऱ्याला सहन करावा लागेल. चौथा आणला तर या तिघांची एक युनिटी झाली, त्यांचा त्रास सहन करावा लागेल. समजते? आता बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस इज डिफाइन्ड ॲज टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन. एकूण झालेले काम. कोणतं? टू असेंबल म्हणजे बांधणी करणे, एकत्र आणणे. असेंबल माहिती ना वर्डच्या मीनिंग. द सिस्टम ऑफ चार्जेस, आपण सिस्टम बनवणार आहे, सिस्टम ऑफ चार्जेस बाय ब्रिंगिंग. कसं सिस्टम बनवणार आहे? बाय ब्रिंगिंग म्हणजे आणून, ब्रिंग म्हणजे आणणे. बाय ब्रिंगिंग देम फ्रॉम इन्फिनिटी टू देअर प्रेझेंट लोकेशन. लोकेशन म्हणजे ठिकाण. फ्रॉम इन्फिनिटी, जे चार्जेस तुम्ही पहिला चार्ज आणला, दुसरा आणला, तिसरा आणला, Q1 Q2 Q3 Q4, तर ते इन्फिनिटीला होते, किती पण लांब होते. आणि त्यांना प्रेझेंट लोकेशन म्हणजे आपण एक जिथं सिस्टम बनवतोय तिथं त्यांना आणणार आहे. हा रेकॉर्ड आहे माझ्याकडे, रोल नंबर लिहितोय मी. जे संमतीपत्र प्रत्येकाला विचारतो मी, आणि प्रत्येकाने जमा करणे आवश्यक आहे, नाही तर घरी घेऊन गेले तिकडेच ठेवा, चालणारच नाही. सूचना तीच आहे. आता इकडे लक्ष हे समजले. मग डेफिनेशन आता बघा. 8.6 डिराइव एन एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. आता आपण फक्त
2 पॉइंट चार्जेसची सिस्टम बनवणार आहे. किती पॉइंट चार्जेसची? 2च. मग पहिल्याने काय केलं बघा, पहिल्याने Q1 आणलं ए या ठिकाणी, हे ए आणि बी 2 ठिकाण आहेत. पहिल्याने Q1 आणणार, मग Q2 आणणार. आता बघा, कन्सिडर 2 चार्जेस Q1 आणि Q2, 2 चार्जेस कन्सिडर करा विथ पोझिशन वेक्टर्स R1 आणि R2. या Q1 चं पोझिशन वेक्टर, पोझिशन म्हणजे ठिकाण त्याचं कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये, हां, तर त्याचं लोकेशन R1, हां, तर Q1 Q2 विथ पोझिशन वेक्टर्स R1 आणि R2. Q1 चा R1 आहे, Q2 चा R2 पोझिशन वेक्टर आहे, रिलेटिव्ह टू सम ओरिजिन O. रिलेटिव्ह म्हणजे च्याशी निगडित, संबंधित, विथ ओरिजिन O ॲज इन द फिगर. समजलं? आपण 2 चार्जेस कन्सिडर करा, हां, कन्सिडर 2 चार्जेस, गृहीत धरा 2 चार्जेस Q1 आणि Q2 विथ पोझिशन वेक्टर्स R1 आणि R2 रिलेटिव्ह टू सम ओरिजिन O. कशाशी संबंधित? ओरिजिनशी संबंधित. मॅडम कोण आहे? बाहेर वाले थांबा, आमचं डिस्टर्बन्स येईल, बंद करा. टू सम ओरिजिन O ॲज इन फिगर. No work is done while bringing first charge Q1 to the position A R1. A R1 हे जे ठिकाण इथं Q1 हा चार्ज आणताना वर्क डन होणार नाही. का? कारण तो एकटा आला तर त्या आजूबाजूला कोणाचाच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याला अपोज करत नव्हता, तो एकटा आला म्हणून वर्क डन होणार नाही. ए R1 या पोझिशनला आणला ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. कारण तो जिथं आणला तिथं अगोदर फील्ड होतं का? नाही. त्याला रिपल्शन अट्रॅक्शनचा त्रास सहन करावा लागला का? दुसऱ्या पहिल्याला फील्डच नव्हतं ना, कोरी जागा होती, एम्प्टी स्पेस होती, इलेक्ट्रिक फील्ड ॲब्सेंट होतं, म्हणून वर्क डन W1 फॉर द फर्स्ट चार्ज इज 0. समजलं आपण? आता दुसरा अनुभव बघा. नाव चार्ज Q1, हां, आता वर्क डन 0 होईल, परंतु तो आल्यानंतर काय होईल? नाव चार्ज Q1 इज प्रोड्युसेस अ पोटेन्शियल इन स्पेस. मग तो आल्यानंतर त्याचं राज्य निर्माण केलं त्याने, म्हणजे काय? पोटेन्शियल प्रोड्यूस केलं त्याच्या अराउंड. नाव चार्ज Q1 प्रोड्युसेस अ पोटेन्शियल इन स्पेस. तो आणल्यानंतर त्याने त्याचं पोटेन्शियल निर्माण केलं. मग किती पोटेन्शियल निर्माण केलं? पोटेन्शियल ड्यू टू ए सिंगल चार्ज. आपल्याला फॉर्म्युला माहिती, V इज इक्वल टू 1/4πε0 Q अपॉन R. आता 1 1 1 म्हणजे फर्स्ट चार्ज म्हणून 1. लेट इट बी इक्वेशन 1. आता दुसरा चार्ज आणणार आहे. बघा, वर्क डन टू ब्रिंग चार्ज Q2 फ्रॉम इन्फानाइट किंवा फ्रॉम इन्फिनिटी टू VR2 लोकेशन इज. आता वर्क डन बघूया Q2 आणण्याचं. हा पहिल्याने आणला, ठेवून दिलं इथं, त्याने त्याचं पोटेन्शियल निर्माण केलं ते इतकं. आता Q2 चार्ज इन्फिनिटी वरून ह्या लोकेशनला आणला VR2, ह्या लोकेशनला VR2 म्हणजेच हे ठिकाण इथं आणला, तर वर्क डन किती होईल? कसं फाइंड करतात सर? 2 मिनिटं बघा. तर W2 वर्क डन W2 दुसऱ्या चार्ज कसं काढतात? पोटेन्शियल ॲट B ड्यू टू Q1. ह्या B या ठिकाणी या Q1 चा दाब, पोटेन्शियल ॲट B ड्यू टू Q1. Q1 मुळे B या ठिकाणचा जो दाब आहे मल्टिप्लाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ चार्ज Q2. बघा, हा फॉर्म्युला आहे वर्क डनचा. पहिल्याचा पोटेन्शियल ॲट, हां, पोटेन्शियल ऑफ Q1 कुठं? ऑन B मल्टिप्लाइड विथ सेकंड मॅग्निट्यूड ऑफ सेकंड चार्ज दॅट इज Q2. मग पोटेन्शियल ॲट B ड्यू टू Q1 किती आहे? इतका आहे. हे Q1, हां, Q1 × 1 म्हणजेच Q1 आपण 4πε0 आपण R12. आता इथं हे डिस्टन्स 1 2 कोणतं आहे? AB हे डिस्टन्स R12 आहे. हां, R12 म्हणजे फ्रॉम फर्स्ट टू सेकंड, तर R12 आणि मल्टिप्लाइड हा Q2 जसाच्या तसा. इथं हे डिस्टन्स घ्यावं लागतं. आता एकटा असेल तर त्याचं हे डिस्टन्स घ्यावं लागतं R1, पण आता दुसरा आहे म्हणून इथं हे डिस्टन्स कोणतं घ्यावं लागेल? पहिल्यापासून दुसऱ्याचं डिस्टन्स R12. मग हे असेल W2 म्हणजे वर्क डन बाय द Q2 चार्ज, सेकंड चार्ज. आता दिस वर्क डन इन ब्रिंगिंग द सेकंड चार्जेस टू देअर रिस्पेक्टिव्ह लोकेशन्स. हे जे वर्क डन झालं 2 चार्जेसला एकत्र आणण्याचं,
टू देअर रिस्पेक्टिव्ह लोकेशन, म्हणजे त्यांना जिथं आणायचं आहे तिथं आणण्याचं, इज स्टोअर्ड ॲज द पोटेन्शियल एनर्जी. ते वर्क डन कोणाच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं? ॲज अ पोटेन्शियल एनर्जी ऑफ द कॉन्फिगरेशन. हे एक सिस्टम तयार झाली किंवा कॉन्फिगरेशन तयार झाली ऑफ टू चार्जेस. मग टोटल पोटेन्शियल एनर्जी किती तयार होईल? U इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12. हे पोटेन्शियल पहिल्याचे होते, पण दुसऱ्याचं मिळून पोटेन्शियल, एकूण पोटेन्शियल ह्या दोघं चार्जेसच्या सिस्टमचं किती असेल? 1/4πε0 Q1 Q2 upon R12. Let it be equation number 3. This is the required expression and it can be generalized for any number of charges. हे दोन चार्जेस साठीचे एक्सप्रेशन आहे आणि याला एनी नंबर ऑफ चार्जेस किती पण आणले तुम्ही त्याच्यासाठी याला असं एक्सप्रेशन बनवू शकतो. आता 8.6b काय आहे? डिराइव एन एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी फॉर अ सिस्टम ऑफ n पॉइंट चार्जेस. n म्हणजे किती? नंबर ऑफ, सो मेनी, हंड्रेड्स ऑफ, थाउजंड्स ऑफ. मग आता बघा, इन ब्रिंगिंग, हे फक्त 2 चार्जेस साठी होता. हा, हे n चार्जेस साठी, n पॉइंट चार्जेस एकत्र आणायचे, सिस्टम बनवायचे. इन ब्रिंगिंग द चार्ज Q3, समजा आता Q1 Q2 तर आणले, Q3 आणायचा, इथं आणणार. हा, Q3 आणणार, हा Q3 कुठं? ॲट C पॉइंटला. मग हे अंतर काहीतरी असेल, 1चा पण इफेक्ट याच्यावर आहे, 2चा पण इफेक्ट याच्यावर आहे, दोघांचा पोटेन्शियल याला सहन करावी लागेल. तर बघा, इन ब्रिंगिंग द चार्ज Q3 फ्रॉम इन्फिनिटी, Q3 कुठून आणला? इन्फिनिटी वरून. 2 कुठं आणला? CR3, या CR3 लोकेशनला आणला. सर थोडंसं राहील, तर CR3 या लोकेशनला आणला. वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ बोथ Q1 and Q2. Q3 आणताना वर्क मस्ट बी डन, वर्क होईल का? ड्यू टू द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ बोथ Q1 and Q2. Q1 आणि Q2 त्याला अपोज करतील किंवा येऊ देणार नाही, तर रिपेल करतील. मग त्याचं वर्कडन Q3 आणला तर ते वर्कडन W3 कसं फाइंड करणार? हाच फॉर्म्युला बघा, पोटेन्शियल ॲट C ड्यू टू Q1 and Q2 इनटू Q3 चार्ज, जसा Q2 घेतला होता, हा याच्यासारखा हाच फॉर्म्युला आहे. मग पोटेन्शियल ॲट C या ठिकाणचं पोटेन्शियल कोणामुळे? ड्यू टू Q1 आणि Q2 या दोघांचा दाब C वर असेल, तो कसा लिहिणार? 1/4πε0 Q1 अपॉन R13. म्हणजे पहिल्याच्या, हे इथं डिस्टन्स कोणतं घेतात? 1 आणि 3 मधलं अंतर घेतात. आणि चार्ज कोणामुळे? हे पोटेन्शियल आहे Q1 मुळे. इथं चार्ज घेतात कोणामुळे? ते पोटेन्शियल आहे ते, आणि इथं डिस्टन्स घेतात कोणामधलं? पहिला आणि तिसरा. आता दुसरा आणि तिसऱ्या मधलं बघू. दुसरा चार्जचं पोटेन्शियल Q2 अपॉन R23 मल्टिप्लाइड बाय हा Q3 जसाच्या तसा. मग याने ह्याला मल्टिप्लाय करा, हा 1/4πε0 जसाच्या तसा याने याला मल्टिप्लाय केलं. Q1 Q3 अपॉन R13 प्लस Q2 Q3 अपॉन R23, हे डिस्टन्स. हा, यांच्याबद्दल डिस्टन्स हे, यांच्याबद्दल डिस्टन्स हे. सिमिलरली ब्रिंगिंग द चार्ज Q4 फ्रॉम इन्फिनिटी टू D4, अजून चौथा चार्ज आणला D या लोकेशनला, हे डिस्टन्स असेल. हा Q4 चार्ज आणला, तसंच सेम वे. तर वर्क डन काय होईल? अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ Q1 Q2 Q3. आता चौथ्याला कोणाचा त्रास सहन करावा लागेल? या तिघांचा त्रास. म्हणजे पहिला आणला तेव्हा कोणाचाच त्रास नाही, वर्क डन 0. दुसरा आणला तेव्हा पहिल्याचा त्रास, तिसरा आणला तेव्हा पहिल्या दोघांचा त्रास, रिपल्शन. चौथा आणला तेव्हा या तिघांचा Q1 Q2 Q3. तर तो कसा लिहिणार? W4 इज इक्वल टू 1/4πε0 14 24 14 24 34, आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स R14 R24 R34. प्रोसिडिंग इन द सेम मॅनर. अशाच प्रकारे आपण वी कॅन राईट द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ n चार्जेस at a distances R1 dot, R2 dot Rn.
आणि हा जनरल फॉर्म्युला असा बनवू शकतो 1/4πε0 हा याच्यासारखा. इथं Q कोणते दोन चार्जेस आहेत जे के आर जे के म्हणजे ऑल पेअर्स ची सम करायची. या सगळ्या अशा पेअर्स हे पेअर आहे म्हणजे पहिल्याच्या चौथ्यावर परिणाम, दुसऱ्याच्या चौथ्यावर परिणाम, तिसऱ्याच्या चौथ्यावर परिणाम. हे इथं जे आणि के च्या व्हॅल्यू 1-4 असं किंवा 2-4 अशा राहतील. समजलं? हा जनरलाइज्ड फॉर्म्युला आहे. नाउ विल स्टॉप हियर.